व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. सध्या महाराष्ट्रामध्ये एका प्रकरणाची खूपच जोरदार चर्चा चालू आहे. ते प्रकरण म्हणजे विनायक राऊत, त्यांची सुनबाई गिरिजा आणि त्यांचा मुलगा गीतेश. तर घडलंय असं की यांच्यात कुटुंबामध्येच कलह झाला, कौटुंबिक बेबनाव झाला आणि गिरिजा ही सासूरवाडी सोडून निघून गेली. ती माहेरी गेली. माहेरी गेल्यानंतर भांडणं वाढत गेली. ती काही नांदायला तयार नाही. याच्या मागं मुख्य कारण असं आहे की तिचं म्हणणं असं आहे की तिचे पती म्हणजेच विनायक राऊत यांचा मुलगा गीतेश हा नपुंसक आहे, म्हणजे तो अक्षम आहे, सक्षम नाही, म्हणजे तो पुरुषात नाही असं तिचं म्हणणं आहे. कारण लग्न झाल्यानंतर पुत्रप्राप्तीसाठी प्रयत्न केले बरेच, पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. आणि शेवटी मग ती भांडणं सुरू झाली, घरामध्ये कलह सुरू झाले सगळे. पण ह्यामध्ये एक खूप विचित्र आरोप गिरिजानं आपल्या सासरेबुवांवर म्हणजेच विनायक राऊतांवर केलेला आहे. तो म्हणजे विनायक राऊत यांच्या मुलाकडून अपत्यप्राप्ती होत नाहीये, तो अक्षम आहे, नपुंसक आहे. तेव्हा विनायक राऊतांनी आपल्या सुनबाईला म्हणजे गिरिजाला असं सांगितलं की आपल्या एखाद्या ओळखीच्याकडून, नातेवाईकाकडून तू नियोग पद्धतीनं अपत्यप्राप्ती करून घे. काय DNA हा राऊतांचाच असला पाहिजे असा हट्ट, आग्रह विनायक राऊत यांनी गिरिजाकडे केला असं तिचं म्हणणं आहे, असा तिचा आरोप आहे. तिला बराच मानसिक त्रास देण्यात आला, शारीरिक त्रास देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे तिने ठाण्याच्या एका पोलीस स्टेशनमध्ये विनायक राऊत यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे, तक्रार दाखल केलेली आहे. लवकरच आता तो खटला सुद्धा सुरू होईल. मात्र दोन्हीकडून आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यात आता गिरिजा राऊत यांच्या मातोश्री देखील मध्ये आल्या आहेत आणि त्यांनी देखील बरंच स्पष्टीकरण दिलेलं आहे या प्रकरणावर. खरं तर विनायक राऊत यांच्या बाबतीत असं म्हटलं जात आहे सध्या की विनायक राऊत हे 2 बायकांना सांभाळत आहेत, पण मुलाला एक बायको सुद्धा सांभाळता आली नाही. वा रे वा राऊत साहेब, असं कसं घडलं? तर आता झालंय असं की पुढे येऊन, समोर येऊन गिरिजा राऊत यांनी आरोप केले. आता तर त्यांच्या मातोश्री सुद्धा आल्यात, आई सुद्धा आल्यात आणि त्यांनी देखील राऊत कुटुंबावर म्हणजेच विनायक राऊत आणि त्यांचा मुलगा गीतेश राऊत यांच्यावर आरोप केलेले आहेत. दोन्हीकडून आरोप चालू आहेत बरं का. मात्र हे प्रकरण तितकंच मग क्लिष्ट होत चाललेलं आहे. आता कोण खरं कोण खोटं हे तर कायदा ठरवेलच. खटला चालू झाला की या सगळ्या गोष्टी समोर येतीलच. मात्र आपल्याकडे डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस बऱ्यापैकी घडतात, होतात अशा. आणि त्यातल्या त्यात एक गोष्ट निदर्शनास अशी आलेली आहे की मोठ्या घरांमध्ये अशा केसेस जरा जास्तच होतात. सर्वसामान्य कुटुंबांमध्ये सामावून घेतलं जातं किंवा पडती बाजू पडत्या फळ्याची आज्ञा मानली जाते. पण ही जी बडी धेंड आहेत, बडे प्रस्थ आहेत, यांच्या बाबतीत अशा केसेस खूप घडतात बघा. मध्ये अशा 4-5 केसेस आपण बघितलेल्या आहेत. आता ते सिया गोयलचंच प्रकरण बघा ना तुम्ही कसं झालेलं आहे. ते 16 कोटी रुपये खर्च केले होते तिच्या वडिलांनी. जयपूरला किल्ला वगैरे घेतला होता, महाल घेतला होता, पॅलेस. काय करून ठेवलं पोरीनं? तिला लग्न करायचं नव्हतं म्हणून मारून टाकलं त्या चेतनला अग्रवाल. अशा घटना या सधन परिवारात का घडतायत, या धनाढ्य परिवारामध्येच का घडतायत? हा एक वेगळाच संशोधनाचा विषय आहे. महत्वाकांक्षा जास्त आहे का, लालच जास्त आहे का, हा पण एक त्यामध्ये संशोधनाचा विषय आहे. आता गिरिजा यांच्या आई यांनी कॅमेरासमोर येऊन त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे आणि त्यात त्यांनी विनायक राऊतांवर बरेच आरोप केलेले आहेत. आपल्या मुलीची बाजू मांडत असताना राऊत कुटुंबावर त्यांनी आरोप केलेले आहेत. ते नेमके आरोप काय आहेत आणि राऊतांनी त्याच्यावर काय आरोप केलेले आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात आपण जाणून घेऊया मित्रांनो. आजचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका, खूप महत्वाचा व्हिडिओ आहे आजचा.
गिरिजाची आई नेमकं काय बोललेली आहे, त्यांनी काय आरोप केलेले आहेत हे तुम्हाला दाखवण्याआधी एक छोटीशी विनंती करतोय. बघा, आपल्याला 51 विद्यार्थिनी आहेत ज्या आपल्या काही अनाथ आश्रमामध्ये सुद्धा राहतात. त्यांच्या या वर्षीच्या शालेय शिक्षणाचा जो साहित्याचा खर्च आहे तो आपल्याला करायचा आहे. गणवेश वगैरे, दप्तर, वह्या, पुस्तकं. कॅन्सरग्रस्त रुग्ण आहेत, त्यांची सेवा सुद्धा गरजेची, औषध उपचार, हालाकीच्या परिस्थितीतले त्यांचे नातेवाईक, त्यांच्या भोजनाची सोय आणि दुष्काळातून घुरपळून निघत असलेला आपला बळीराजा, शेतकरी राजा आणि त्याचं कुटुंब, जो जगाला पिकवून खाऊ घालतो, त्याचे लेकरं उपाशी बघवत नाही. म्हणून परिवारानं हे जे कार्य सुरू ठेवलेलं आहे अविरतपणे, यामध्ये आपलं सुद्धा योगदान असू द्या, सहभाग, सहकार्य, पाठिंबा, आशीर्वाद असू द्या. जीपे, फोनपे क्रमांक तुमच्याकडे आहेत. तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं ते निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट हा परिवाराच्या व्हॉट्सअपवर ठेवा, म्हणजे आपल्याला त्याची रिसिप्ट बनवता येईल, त्याचा रेकॉर्ड ठेवता येईल आणि नेमकं आपलं कार्य कसं सुरू आहे हे सुद्धा तुम्हाला वेळोवेळी कळवण्यात येईल. मित्रांनो, कसं आहे, आपल्या थोड्याशा योगदानामुळे जर एखाद्याच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडत असेल तर ते पुण्यकर्म सुद्धा आपलेच गाठीशी असणार आहे. त्यामुळे माणुसकीचं दर्शन घडवत पुढे या, एवढीच विनंती. चला आता बघून घेऊया की गिरिजाची आई आणि गिरिजा यांनी नेमके काय आरोप केलेले आहेत विनायक राऊतांवर. आपण काय सांगाल, आपल्यावरती आज विनायक राऊतांनी आरोप केलेले आहेत की फॅमिलीकडनं किंवा गिरिजा यांच्याकडनं 5 लाख रुपये दर महिना आणि एक टेरेस फ्लॅटची मागणी करण्यात आल्याचं ते म्हणत आहेत. दादांत खोटं आहे. विनायक राऊत खोटं बोलतायत आणि स्वतःवरचे आरोप आणि मुलाला वाचवण्यासाठी ही सगळी त्यांनी पळवाट काढलेली आहे. जेव्हा की आमचा हा आरोप आहे की त्यांचा मुलगा असक्षम असल्यामुळे त्यांनी आमच्या मुलीची अतोनात छळ केली आहे. मानसिक, भावनात्मक आणि आर्थिक दृष्ट्या तिचं मरण केलेलं होतं. दुसरी गोष्ट, तिला माहेरी पाठवलं जायचं नाही. तिला माहेरी बोलायचं असेल तर तिने फोनवरच बोलायचं आणि स्पीकर ऑन करून गीतेश राऊत समोर बसलेले असायचे. कुणी ना कुणी तिच्यावर सतत सोबत ठेवलं जायचं की जेणेकरून तिने आमच्यापर्यंत कुठलीही गोष्ट कळवू नये. जेव्हा तिने पहिल्यांदा ही गोष्ट सांगितल्यावर मी त्याच्या आईला आणि त्याला बोलवून घेतलं होतं, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आपण ह्या गोष्टीवर चर्चा करू आणि त्या चर्चेची कुठेही काहीही चर्चा न करता वेगळ्याच विषयांवर त्यांनी कलाटणी दिली की निकिता गिरिजाला त्रास होत आहे तर ह्या बाबांकडे नेऊ, त्या बाबांकडे नेऊ आणि त्या बाबांद्वारे 2 वर्ष ह्याच याच्यामध्ये गुंतवून ठेवलं. त्याच्यानंतर जेव्हा आम्हाला ही बातमी कन्फर्म समजली की हा मुलगा ह्या गोष्टीसाठी असक्षम आहे, तेव्हा आम्ही त्यांच्याकडे मीटिंग्स घ्यायला सुरुवात केली. त्या मीटिंग्स घेताना ते प्रत्येक वेळेस म्हणायचे की ह्या विषयावर आपण डॉक्टरांकडनं चर्चा करून मार्ग काढू, पण प्रत्येक वेळेस फक्त ते टोलवाटोलवी केली जायची, कुठलीही ऍक्शन घेतली जायची नाही. कारण हा मुलगा जो आईवडिलांना ऐकत नाही तो कुठल्या डॉक्टरांना आणि कशाला दाद देणार, तो डॉक्टरांकडेही आर्ग्युमेंट्सच घालत बसायचा. आणि शेवटी जेव्हा गिरिजा इथे आली त्याच्यानंतर सुद्धा प्रत्येक वेळेस मीटिंग्स होत होत्या. तो गिरिजाला धमकवायचा की मला डिवोर्स दे आणि आम्ही बोललो की तू डिवोर्स मागतोयस तर तसं तू तुझ्या आईवडिलांना विश्वासात घेऊन सांग. तर तो सांगायचा ह्यासाठी मोठ्यांची गरजच नाही. तर मी म्हटलं होतं त्याला की हे काही लहान मुलामुलींचे खेळ नाहीये, याच्यामध्ये हे जर अरेंज मॅरेज आहे तर मोठे इन्व्हॉल्व्ह झालेच पाहिजेत. आणि जेव्हा आम्ही बोलणी करायला जायचो तेव्हा हा काही ना काहीतरी दुसरेच विषय काढून फक्त वाद घालत बसायचा. त्यामुळे विनायक राऊत सांगायचे की आपण पुढची मीटिंग ठेवू, त्या मीटिंगमध्ये आपण सर्व काही मॅनेज करू आणि कुठेही प्रत्यक्षात व्हायचं नाही. गिरिजा आणि गीतेश यांचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर 1-1.5 वर्ष त्यांनी वेळ दिला अपत्य प्राप्तीसाठी. मात्र गिरिजाने असा आरोप केलेला आहे की अपत्य प्राप्तीसाठी त्या 1-1.5 वर्षात लग्न झाल्यानंतर गीतेशकडून काहीही प्रयत्न करण्यात आले नाहीत. त्याचं कारण असं आहे की तो सक्षमच नाहीये पिता बनण्यासाठी, वडील बनण्यासाठी. आणि मग तिथून पुढे हा सगळा बेबनाव सुरू झाला. दुसरीकडे विनायक राऊत यांचा हट्ट, आग्रह म्हणा, त्यांना राऊतांचाच DNA पाहिजे त्यांच्या घराण्यामध्ये, कुटुंबामध्ये. म्हणून मग ठीक आहे, आपला मुलगा नाही बाबा अपत्य पैदा करू शकत तर मग आपल्याच एखाद्या नातेवाईकाकडून, ओळखीच्याकडून गिरिजानं अपत्यप्राप्ती करून द्यावी नियोग पद्धतीनं, असा हट्ट त्यांनी धरला, असा आरोप त्यांच्यावर आहे. सोबतच डोमेस्टिक व्हायलन्स झालेला आहे. आता यामध्ये ती जेव्हा माहेरी निघून गेली त्यानंतर विनायक राऊत यांनी असे आरोप केलेले आहेत की सुरुवातीला तिने 1 करोड रुपये मागितले, मग 5 करोड रुपये मागितले आणि आता ती 12 करोड रुपये मागतीये सेटलमेंटसाठी.
या व्यतिरिक्त एक 3 BHK फ्लॅट, त्यानंतर 1 लाख रुपये महिना मेंटेनन्ससाठी, अशा मागण्या गिरिजाकडून होत आहेत असा आरोप राऊतांनी देखील केलेला आहे. पण आपल्याकडे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी अशी आहे, कायदा जो आहे ना हा बऱ्यापैकी सुनबाईंच्या बाजूने असतो बरं का. डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेसमध्ये तरी प्रथम दर्शनी हे तिकडूनच आहे. आणि जर विनायक राऊत यांचं म्हणणं असं आहे की गिरिजा वाहियात आहे किंवा गिरिजा अवास्तव मागण्या करतीये, हट्ट करतीये, जास्तीचे पैसे मागतीये, तर मग तिचे आरोप सुद्धा गृहीत धरले पाहिजेत ना की अपत्यप्राप्तीच होत नाहीये. मग घरामध्ये वातावरण कसं असेल त्या. एकीकडे हे लोक महिला सन्मानाच्या गप्पा करतात, स्त्री सबलीकरणाच्या बाता करतात, आणि दुसरीकडे यांचं स्वतःच वागणं कसं आहे बघून घ्या बरं. हे खासदार राहिलेले, संविधानिक पदावर होते. एक महत्वाचा प्रश्न इथे निर्माण असा होतो की समजा जर अपत्यप्राप्ती होत नाहीये तर दत्तक पुत्र घ्यायला काय हरकत आहे. एखाद्या जीवाचं कल्याण होईल, एखाद्या अनाथाला आधार मिळेल, बाप मिळेल, आई मिळेल. पण नाही, आम्हाला आमचंच रक्त पाहिजे आमच्या कुटुंबामध्ये, हा हट्ट, हा आग्रह असतो. आणि त्याच्यातून मग अशा घटना घडायला लागतात. आता या राऊत पिता पुत्रांवर गुन्हा दाखल झालेला आहे. हा, आता उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादानं बेल मिळाली असेल किंवा अटक झाली नसेल अजून, पण हे अंगलट येणार प्रकरण, 100% हे प्रकरण अंगलट येणार. त्याचं कारण असं आहे की बोभाटा झालेला आहे. आता काय आहे, 4 भिंतीतल्या गोष्टी जर 4 भिंतीतच सोडवल्या गेल्या तर त्याचा असा बोभाटा होत नाही. आपल्याच घराण्याची अब्रू अशी वेशीवर टाकली जात नाही, चव्हाट्यावर येत नाही. परंतु हव्यास, अट्टहास हा जो प्रकार असतो ना ह्या मोठ्या प्रस्थांमध्ये, त्याच्यामुळे हे असले प्रकार जास्त घडतात. तुम्ही बघा ना, गावाकडे जा एखाद्या, त्या गावामध्ये एखादं सर्वसामान्य कुटुंब बघा, ते कसं गुण्या गोविंदाने राहतात, जेवढं आहे तेवढ्यामध्ये संसार भागवतात. पण या लोकांचा हव्यासच संपत नाही. बरं, लग्नाच्या वेळी स्त्रीधन तिने नेलं होतं म्हणजे, प्रत्येक मुलीला स्त्रीधन मिळतच ना, दागिने असतात काही. तसंच लग्नाच्या वेळी तिच्या घरच्यांनी सुद्धा तिला स्त्रीधन दिलं होतं. ते स्त्रीधन घेऊन ती इकडे नांदायला आली सासरी. मात्र सासरहून परत माहेरी निघून जात असताना ती सगळं स्त्रीधन घेऊन गेली. ते तिचं आहे तर ती घेऊन जाणार. पण राऊतांचा आरोप असा आहे, विनायक राऊतांचा, की ती या व्यतिरिक्त ही आणखी बरंच काय 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 घेऊन गेली. 10-12 बॅग भरून कपडे नेले तिने. आता 3-4 वर्ष संसार केलाय तर कपडे तर असणारच ना त्यांच्याकडे, त्यांच्या गरजेच्या वस्तू असू शकतात गिरीजाच्या, त्या घेऊन गेली असेल ती. पण राऊतांकडून जे आरोप होत आहेत ते कुठेतरी आधारहीन वाटायला लागलेले, तथ्यहीन वाटायला लागलेले. त्याचं कारण असं आहे, इतके कोट्यावधी रुपये जर यांच्याकडे आहेत, इतके करोड रुपये जर यांच्याकडे आहेत, तर मग उद्धव ठाकरे असं का म्हणतात माझ्याकडे तुम्हाला द्यायला काहीच नाही. म्हणजे एका माजी खासदाराकडे जरी इतके कोट्यावधी रुपये आहेत, उद्धव ठाकरेंकडे किती असतील विचार करा तुम्ही. मुळात काय झालेलं आहे, शुक्ल काष्ठ लागलं यांच्या मागं, उभाठागाठाच्या मागं. तिथे जो कोणी थांबतोय त्याचं नुकसानच होत चाललेलं आहे. विनायक राऊत हे त्यातलंच एक उदाहरण आहे. आणि आता कसं झालेलं आहे की सुनबाईंनीच धडधडीत आरोप केलेले आहेत, लेखी तक्रार दिलेली आहे. त्यामुळे पोलिसांना याची दखल घ्यावीच लागणार आहे कायद्यानं. शहानिशा होईल, तपास होईल, पुढे खटला चालेल कोर्टामध्ये, दोन्हीकडचे वकील त्यांच्या अशिलांची बाजू मांडतील आणि मग नंतर सन्माननीय न्यायालय जो निर्णय द्यायचा तो देतीलच. पण बऱ्यापैकी अशा प्रकरणांमध्ये कायदा झुकतं माप हे महिलेलाच देत असतो. बरेचदा असं निदर्शनास आलेलं आहे. त्याच्यामुळे विनायक राऊत यांच्या अडचणी वाढण्याची जास्त शक्यता आहे, कमी होण्यापेक्षा. खरं तर असे प्रकार होणं आपल्या महाराष्ट्रामध्ये हे चुकीचंच आहे. पण काय करणार आपण तरी याला. स्वभावच असा असतो काही जणांचा, अट्टहास, हव्यास सुटतच नाही, किंवा सरळ सरळ त्याला लालच म्हणूया आपण.
गिरिजाने जो आरोप केलेला आहे विनायक राऊतांवर की आपल्या एखाद्या नातेवाईकाकडून तो अपत्य प्राप्ती करून घे, याचा अर्थ काय निघतो की गिरिजा सक्षम आहे आई बनण्यासाठी, त्यांचा मुलगा नाहीये. आणि दुसरं असं आहे की हे कितपत योग्य आहे, हे कुठल्या संस्कारांमध्ये बसतं, असं बोलावं तरी का विनायक राऊतांनी. हा एक मूळ मुद्दा, मूळ प्रश्न इथं या निमित्तानं उपस्थित होतो. आता हळूहळू एक एक गोष्टी यातल्या अजून बाहेर येतच राहतील, अपडेट्स येतील इथले बरेच, आरोप आणि प्रत्यारोप चालूच राहणार आहेत. कोर्टात खटला सुरू होईल तेव्हा आणखी काही गोष्टी पुढे येण्याची शक्यता आहे. मात्र एक इथे नमूद करावं असं वाटतं, बघा माजी खासदार राहिलेले आहेत, त्यात परत वाठाघाटाचे, तेव्हा जीवाला कोणाचा धोका होऊ नये एवढीच काय ती अपेक्षा. तसं होणार नाहीच म्हणा. त्याचं कारण असं आहे की आता पोलिसातच तक्रार दाखल झालेली आहे, त्याच्यामुळे गिरिजाला जर यांनी काही दगाफटका करण्याचा प्रयत्न केला तर ते परत अजून यांच्याच अंगलट येईल आणि यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होईल. हेच काय ते सत्य आहे. आता तेव्हा बघूया काळ या प्रश्नांची कशी उत्तर देत होते. मित्रांनो, या सगळ्या प्रकरणावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये निश्चित कळवा. जाता जाता परत एकदा विनंती आहे, सुरुवातीला जे आपण आवाहन केलं कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या सेवेसाठी, आपल्या दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी, त्याला प्रतिसाद द्या. आपल्या छोट्याशा सहकार्यानं, आधारानं अनेकांना मोलाचा आधार मिळतो. त्यामुळे दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार जे योगदान आपल्याला देता येऊ शकतं ते निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की पाठवा, म्हणजे त्याची पावती तुमच्यापर्यंत पोचती करता येईल आणि त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून आपलं नेमकं कार्य कसं चालू आहे हे पण तुम्हाला वेळोवेळी कळवण्यात येईल. तेव्हा माणुसकीचं दर्शन घडवत पुढे या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.